हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. आपण स्ट्रॅटजी बॅक टेस्टिंग ही एक सिरीज सुरू केली होती. यामध्ये आपण लिक्विडिटी स्वीप ही एक स्ट्रॅटजी आपण बघितली होती आणि त्या स्ट्रॅटजीचं एप्रिल महिन्याचं आणि मे महिन्याचं आपण बॅक टेस्टिंग केलं होतं. प्रत्येक आठवड्याचं काय रिझल्ट्स आहेत, त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याचं काय रिझल्ट्स आहेत हे आपण सगळं बघायला लागलो आहे बॅक टेस्टिंग करत. या सिरीजमधले जे मागचे व्हिडिओज होते त्याच्या व्हिडिओजच्या आधारावर एप्रिल महिन्यामध्ये आपण ऑल ओव्हर 430 पिप्स या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आपण प्रॉफिटमध्ये आहे आणि मे महिन्यामध्ये आपण 770 पिप्स प्रॉफिटमध्ये आहे. एप्रिल महिन्यात आणि मे महिन्यात आपण कुठल्या पद्धतीने ट्रेड्स घेतले होते आणि त्या आपल्या स्ट्रॅटजीप्रमाणे आपल्याला काही वेळेला सलग लॉसेससुद्धा झालेले होते, पण ऑल ओव्हर आपण मंथ कशा पद्धतीनं प्रॉफिटमध्ये क्लोज केला एकदम ट्रान्सपरंटली आपण ह्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. सो एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे जे वीकली व्हिडिओज आहेत ते नक्की जाऊन एकदा बघा. आपली स्ट्रॅटजी नेमकी काय आहे, किती सोप्या पद्धतीने आपली स्ट्रॅटजी मार्केटमध्ये वर्क होते, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अंदाज येऊन जाईल. ओके, तीच आपली सिरीज आपण पुढे नेतोय जून महिन्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचं आपण काय करायला लागलो आहे, आज ॲनालिसिस करायला लागले. ओके, तर सुरू करूया 2 जूनपासून. मार्केटमध्ये 2 जूनला काय झाले, स्ट्रॅटजी ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. सो आपण स्ट्रॅटजी डिस्कस न करता आपण डायरेक्ट काय करूया, ॲनालिसिस करायला सुरू करूया. हा हाय होता, हा इथं स्वीप झालेला बघायला भेटत नाही, डायरेक्ट क्लोजिंगवरती असल्यामुळे आपल्याला हा ट्रेड ॲक्टिव्ह झालेला बघायला भेटत नाही. आणि जी मे महिन्यात आपण ॲडव्हान्स गोष्ट शिकलो आहे की बाबा या झोनचा लो आणि हाय हा फक्त ठराविक काळापुरता नाही तर पुढे जाऊन सुद्धा हा वर्क होतो. सो मार्केटमध्ये पुढे जाऊन आपला हा वर्क झाला आहे काय तर पण चेक करायचा आहे. सो बेसिकली 2 जूनचा हा झोन होता, या झोनचा लो इथं होता, या लोला मार्केटने या ग्रीन कॅन्डलनं स्वीप केलं होतं. ओके, त्याच्यानंतर ही क्लोजिंग होती, या क्लोजिंगनंतर आपल्याला पहिलं टार्गेट भेटलेलं नव्हतं. याचं अंदाजे स्टॉप लॉस हा 70 पिपपेक्षा जास्त होता आणि आपण 10 पिप एक्स्ट्रा घेतो, त्याच्यामुळं 80 पिपचा एस एल होता, जो की एस एल आपल्याला मार्केटमध्ये परवडत नाही, त्याच्यामुळे आपण हा ट्रेड घेणार नाही आहे. सिम्पल. ओके, जर हाच ट्रेड 2 जूनच्या आसपास आपल्याला इथं कुठतरी भेटत असता आणि 70-80 पिपच्या आसपास आपल्याला एस एल भेटत असतं तर आपण त्याचा मल्टिपल कन्फर्मेशन घेऊन आपण ट्रेडिंगला बसलो असतो. पण आपल्याला एवढ्या लांब गेल्यानंतर हा स्टॉप लॉस परवडत नाही. सो सिम्पली आपण 2 जूनला आपल्याला इथं आपण ट्रेड करणार नाही आहोत. ओके, 3 जूनला बघा, पहिला इथं आपल्याला बाईचा ट्रेड भेटतोय काय आपण चेक करूया. ओके, या ठिकाणी स्वीप झालेलं नाही आहे, डायरेक्ट क्लोजिंग असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी ट्रेड भेटत नाही आहे. सेम पद्धतीनं आपल्याला सेलिंगचा काय सिनेरिओ आपण चेक करूया. सेम आपण जसं मागच्या मे महिन्यात जे शिकलो आहे तेच आपण कंटिन्यू करूया. ओके, या ठिकाणी आपल्याला स्वीप झालेला बघायला भेटतोय. सेम पद्धतीनं आपला स्टॉप लॉस किती होता, सिम्पल आपला बेसिक स्टॉप लॉस 30 पिपचा होता, आपण या ठिकाणी स्टॉप लॉस 40 पिपचा घेऊया. ओके, 40 पिप्स एस एल हिट. ओके, त्याच्यानंतर 4 जूनला काय झालं आपण बघूया. आपल्याला इथं सिम्पल लो स्वीप झालेला बघायला भेटतोय. याच्या क्लोजिंगला आपला एंट्री असणार होती रेड कॅन्डलच्या. पहिलं टार्गेट 50 पिपचं, दुसरं टार्गेट 100 पिपचं, जे की इझिली इथं अचीव झालेलं बघायला भेटते. सो 4 जूनला आपलं 100 पिपचं टार्गेट डन झालं आहे. ओके, जसा बाईंगचा आपण सिनेरिओ बघितला, सेम सेलिंगचा सुद्धा बघूया. इथं सिम्पली डायरेक्ट मार्केटनं वरती क्लोजिंग दिलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं आपला सेटअप फॉर्म होत नाही सेलिंगसाठी. सेम पद्धतीनं आपण बघूया 5 जूनला नेमकं काय झाले. ओके, आपला लो हा होता, या ठिकाणी मार्केटनं स्वीप दिलेली आहे. याच्यानंतर इकडं आपला ट्रेड असता, पहिलं टार्गेट 50 पिपचं, दुसरं टार्गेट 100 पिपचं अचीव झालेलं आहे. सेम पद्धतीनं जर तुम्ही इथं बघितला 5 जूनला डायरेक्ट कॅन्डलनं क्लोजिंग दिले. सो आपल्याला एक ट्रेड भेटलेला होता ज्याचं 100 पिप्स टार्गेट डन झालेलं आहे. ओके,
जाऊया 6 जूनला. 6 जूनला काय झालं आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे, ओके बघू शकताय आपला हाय इकडं स्वीप झाला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इझिली पहिलं टार्गेट 50 पिपचं, दुसरं टार्गेट 100 पिपचं इझिली भेटलेलं आहे. लोच्या बाबतीत काय झालं हे सुद्धा चेक करूया. बाईंगचा ट्रेड आपल्याला भेटला होता की नाही. सिम्पली इथं बाईंगसुद्धा आपल्याला ट्रेड भेटलेला होता. आपल्याला या ठिकाणी दुसरं टार्गेट तरी डन झालेलं नाही आहे, पण पहिलं टार्गेट डन झालं आहे. सो 6 जूनला आपल्याला 2 टार्गेट डन झालेलं बघायला मिळतात. पहिलं टार्गेट होतं आपलं 100 पिपचं आणि दुसरं टार्गेट होतं आपलं 50 पिप्स. ओके सो बेसिकली आता जूनच्या पहिल्या आठवड्यात काय काय झालं आपण ॲनालिसिस करूया. टोटल ट्रेड्स होते आपले 1 2 3 4 5. ओके त्यातलं TP किती डन झालेत, 4 TP डन झालेत. आणि SL किती हिट झाला आहे, SL आपला फक्त 1 हिट झालेला आहे. सो ऑल ओव्हर प्रॉफिट आपल्याला किती राहतोय, हे 1 2 3 350 पिप, त्यातलं 40 मायनस केलं तर तुम्ही टोटल आपण 310 पिप्स जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रॉफिटमध्ये राहतोय. ओके सो प्रॉफिटेबिलिटी आपली ह्या स्ट्रॅटेजीप्रमाणे कंटिन्यू आहे काय, 100% आहे. आपण तिसऱ्या महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात आहे आणि तिसऱ्या महिन्यातल्या पहिल्या आठवड्यातसुद्धा आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये आहे. सो ही स्ट्रॅटेजी किती चांगल्या पद्धतीने वर्क होते आपण बघायलाच लागलो आहे. सेम पद्धतीने ही एक स्ट्रॅटेजी नाही तर अजून पुन्हा आपल्या बाकीच्या सुद्धा स्ट्रॅटेजी आहेत ज्याचे बॅक टेस्टिंगचे व्हिडिओ अपलोड करत आलेलो आहे आपण. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर आपले व्हिडिओज बारीक लक्ष देऊन नक्की ऐका. आपल्याला ही स्ट्रॅटेजी जी आहे ही स्ट्रॅटेजीसुद्धा तुम्हाला हळूहळू कळायला सुरू होईल आणि याचा जो प्रॉफिट होतो तो किती पद्धतीने चांगल्या पद्धतीने होतो हे तुम्ही लाईव्ह बघायलाच लागला आहे. सो व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ह्याच पद्धतीचे अजून चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला नक्की यापुढे सुद्धा भेटत राहतील. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.